एक नेता नाही, अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत. आगे आगे देखिए होता है क्या. राज्यात तसं म्हणायला गेलं तर कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न ऐरणीवर येतो. विरोधक टीका करतात, यावर तुमचं मत काय? कारण गृह आता तसं म्हणायला गेलं तर आता फडणवीस सांगितलं. आता विरोधकांनी टीका करायचंच असतात. त्यांना काही झालं तर म्हणजे कावीळ झालेलं सगळं जग पिवळं दिसतं आहे, तसं विरोधक टीका करत राहतील. परंतु फडणवीस साहेब हे अतिशय सक्षम गृहमंत्री आहेत. पूर्वी 2.5 वर्षसुद्धा त्यांनी सक्षमपणानं काम केलं. आता तर ते मुख्यमंत्री पदाचासुद्धा कार्यभार त्यांच्याकडे आहे आणि जिथं जिथं काही चुकीच्या घटना होतील ताबडतोब तिथं ते ॲक्शन घेत आहेत. तुम्ही बघताय आता ज्या जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं काही तक्रार झाल्या तिथं ताबडतोब कारवाई करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विरोधक काय बोलतात याच्याकडे दुर्लक्ष करायचं असते, फार ऐकण्याची आवश्यकता नाही आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका काय ठरलं? साधारण एप्रिलमध्ये महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील असं अपेक्षित आहे. फेररचना करण्याची आवश्यकता आहे, कारण बऱ्याच महानगरपालिकांची मुदत संपून आता 4 वर्ष 5 वर्ष झालेले आहेत आणि साधारण 4 नगरसेवकांचा 1 प्रभाग अशा निवडणुका ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये झाल्या त्या पद्धतीनं संबंध राज्यभर होतील असं अपेक्षित आहे. त्यानुसार सर्वांचे फेर सर्वेक्षण होणं आणि ते झाल्यानंतरच निवडणुका होतील. 22 जानेवारीला आरक्षणाच्या बाबतीतला किंवा ओबीसीच्या बाबतीतला जो निर्णय होता त्याच्या बाबतीत निर्णय अपेक्षित आहे. तो झाल्यानंतर मला वाटतं त्वरित त्याच्यावर कारवाई होईल. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न ऐरणीवर आहे, काय ठरलं किंवा मी मगाशी सुद्धा सांगितलं की महायुतीला खूप चांगला मॅन्डेट कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी दिलेला आहे. हद्दवाढ होणं गरजेचं आहे. प्राधिकरणानं यामध्ये सहभाग घेणं अपेक्षित आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आता जे कोण पदभार स्वीकारतील ते स्वीकारल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन या आसपासमधल्या ज्या गावांचा त्याला म्हणजे समर्थन आहे अशा गावांना घेऊन सुरुवातीला ही हद्दवाढ करायची, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन फडणवीसांना आठवण करून द्या असं म्हटलं, यावर काय? नाही, आम्हाला सगळं आठवणीत आहे. बजेट अजून यायचं आहे. मार्चचं बजेट आहे. ज्या पद्धतीनं शब्द दिला होता लाडक्या बहिणींचा तो शब्द पूर्ण केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी जो शब्द फडणवीस साहेबांना दिलेला आहे तोही बजेटमध्ये पूर्ण झालेला आपल्याला दिसेल. अदानींनी कोल्हापुरात पाऊल ठेवले, स्मार्ट मीटर सक्ती करायला लागलेत, असा पण प्रकार चालू आहे. काल त्या संदर्भात आंदोलन होऊन काही वेळासाठी ऑफिस पण त्यांचं बंद करायला लावलं होतं. तर हा नेमका प्रकार काय आहे? मी माहिती घेतो, मला कल्पना नाही. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.